येस मित्रांनो नमस्कार. या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण आज शिकणार आहोत की फिनटासमध्ये एखादा आय डी जर लॉग इन करायचा असेल तुम्हाला, तो तुमच्या लेफ्टला करायचा कसा किंवा राईटला कसा करायचा, या बऱ्याच लोकांना याचा माहिती हवी होती मित्रांनो. सो मला असं वाटलं की एक छोटा व्हिडिओ याच्यावर बनवून टाकूया आपण. महत्त्वाचं लास्ट व्हिडिओ जो तुम्ही पाहिलेला आहात त्या व्हिडिओला पाहून झाल्यानंतर तुम्ही ह्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे. बऱ्याच लोकांनी नाही केलं, बऱ्याच लोकांनी केलं. तर लवकरात लवकर आधी हा जो चॅनल आहे यूट्यूबचा त्याला सबस्क्राईब करा. का तर तुम्हाला नेक्स्ट सगळे व्हिडिओज भेटत राहतील. ठीक आहे. सो टेक्नॉलॉजीच्या सगळ्या गोष्टी आपण तुमच्या सॉल्व करणार आहोत अशा छोट्या व्हिडिओजने. ओके. सो चला, फिनटासचा हा ॲप्लिकेशन तुम्हाला ऑन करायचा आहे आणि ज्या लोकांची रिक्वायरमेंट्स तुमच्याकडे येते लॉग इनसाठी त्यांचे डिटेल्स तुम्हाला मागून घ्यायचेच आहेत. जो मी तुम्हाला मॅसेज पाठवलेला तो सेम मॅसेज तुम्ही फॉरवर्ड केला लोकांना. जो मी व्हिडिओ पहिला बनवला आहे, ठीक आहे, जो 8 ते 9 मिनटाचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही लोकांना पाठवलेला तुमच्या, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी तुम्हाला त्यांचे डिटेल्स पाठवले. ओके. आता त्या डिटेल्सचा वापर करून तुम्ही त्यांची लॉग इन तुमच्या लेफ्टला किंवा राईटला कशी मारू शकता, हा या व्हिडिओचा पर्पज आहे. ओके. सो बघा, तुमच्या नावाच्या समोर सर्वात आधी काही डिटेल्स तुम्हाला तुमच्या डायरी पेजवर लिहून घ्यायचेत, डायरी पेनवर लिहून घ्यायचेत. तो म्हणजे तुमचा हा जो CU करून पुढे नंबर येतो हा तुमचा रेफरल कोड आहे मित्रांनो. आणि लॉग इन मारताना तुम्हाला रेफरल कोड हा जरुरी आहे, तो लागणार तुम्हाला. ओके. सो बरोबर तुमच्या नावाच्या खाली बघा C कॅपिटलमध्ये U आणि जो आकडा आहे तो तुमचा स्वतःचा रेफरल कोड डायरीवर लिहून घ्या. पहिली गोष्ट. ठीक आहे. तो लागणार, कामाला येणार. कुठे ते सांगतो तुम्हाला. नंतर समोरच बघा एक बेल आयकॉन आहे. त्या बेल आयकॉनच्या पुढे 3 आडव्या रेषा आहे. आपल्याला काय करायचं आहे, त्या 3 आडव्या रेषांना दाबायचं. येस. आता काही ऑप्शन्स येतात, त्याच्यामधला सर्वात पहिला ऑप्शन आहे प्रोफाईल. इथेच जाऊन तुम्हाला चेंज करायचं असतं लेफ्ट आणि राईट पोझिशन. आपण दाबूया प्रोफाईल. येस. प्रोफाईल दाबल्यावर सर्वात पहिला ऑप्शन जनरल डिटेल्स, त्याला टच करायचं आहे. आणि इथे बघा सिलेक्ट नोड म्हणून येतं, तिसरा ऑप्शन आहे नोड. त्या नोडला तुम्ही दाबलं, सिलेक्ट नोड, तर लेफ्टला मारायचं की राईटला, इथे ते सिलेक्ट करायचं असतं. आता समजा आपल्याला जी लॉग इन समोरची मारायची आहे, जे साईनअप करायचं आहे, ते समजा मला लेफ्टला तो ID गेला पाहिजे, तर आपण लेफ्ट करून सोडून द्यायचं, ते ॲटोमॅटिक सक्सेसफुल होतं, इथे लेफ्टच येणार. जर तुम्हाला राईटला तो ID मारायचा असेल तर आपण काय करायचं, राईट म्हणून सिलेक्ट करायचं, ॲटोमॅटिक सक्सेसफुली अपडेटेड येणार. असं आलं तर समजायचं बाबा आपण केलेलं बरोबर आहे, आता जो नेक्स्ट ID मारू तो राईटला जाणार. ठीक आहे. सो हे लेफ्ट आणि राईट तुम्ही इथून जाऊन सिलेक्ट करू शकता. हे झालं. आपण पोझिशन लेफ्ट की राईटची ही सिलेक्ट करून घेतली. त्याच्यानंतर काय करायचं, एक वरून बॅक बटन मारा, पुन्हा ह्या पेजवर या आणि सर्वात खाली जायचं आपल्याला लॉग इन मारण्यासाठी. साइन आउटच्या वरती बघा सेकंड लास्ट ऑप्शन आहे साइन अप, त्याला आपल्याला टच करायचं. आणि जी इन्फॉर्मेशन तुम्ही समोरच्या तुमच्या मित्राची घेतलेली आहे, इथे नाव टाका. मोबाईल टाकल्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे, व्हेरीफायचं एक बटन दाबायचं आहे. त्याला काय समोरच्याला OTP जात नाही, त्याची वाट पाहत बसू नका. ठीक आहे. फक्त मोबाईल नंबर इथे टाकायचा आणि व्हेरीफायचं बटन दाबून एकदा फक्त व्हेरीफाय करून सोडून द्यायचं. मग तो OTP वगैरे येत नाही, जस्ट फक्त व्हेरीफाईड होतो मोबाईल. मग ईमेल ID टाका, कंट्री सिलेक्ट करा. ठीक आहे. इंडिया ऑलरेडी तिथे येईल. ठीक आहे. नाही, खाली स्टेटमध्ये जावा, कुठल्या स्टेटचं आहे ते टाका, डिस्ट्रिक्ट टाका, पिनकोड टाका. आणि ही ती जागा आहे मित्रांनो जिथे तुम्हाला रेफरल कोड स्वतःचा टाकायचा आहे, जो मी मगाशी CUच्या स्वरूपात तुम्हाला सांगितला. इथे तो रेफरल कोड टाकल्यानंतर मग कंटिन्यूचं बटन तुम्ही दाबलं. रेफरल कोड टाकल्या ना तुम्हाला तुमचं खाली नाव लिहून येतं आणि पोझिशन पण लिहून येते, लेफ्ट किंवा राईट. म्हणजे तुम्हाला अजून एकदा कन्फर्मेशनचा वेळ मिळतो की हा ID मी बरोबर त्याच जागेवर मारतोय की नाही. ओके. रेफरल कोड टाकल्यावर ते येतं. आणि त्याच्यानंतर मग कंटिन्यूचं बटन एकदा दाबलं की तुमचा तो ID साईनअप होऊन जातो. आणि नंतर तो चेक कुठे करायचा, तर ती पण जागा तुम्हाला सांगून ठेवतो. आडव्या रेषामध्ये जायचं आणि तिसरा ऑप्शन आहे बघा माय नेटवर्क. या माय नेटवर्कमध्ये गेलात की जिनिओलॉजी हा जो दुसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता की तुमचा जो व्यक्ती आहे, जो तुम्ही आता साईनअप केलात, तो माणूस बरोबर पोझिशनला लेफ्ट किंवा राईटला लागला आहे की नाही लागला आहे. हे तुम्हाला जिनिओलॉजीमध्ये अख्खी तुमची ट्री दिसणार. ओके. खाली तुम्हाला जाऊन बघायचं, तर त्या माणसाला त्या स्पॉटला तुम्ही टच केलात, तुम्ही खाली जाऊन ट्री चेक करू शकता संपूर्ण.
सो या व्हिडिओमधून तुम्हाला लॉग इन मारणं तुम्ही शिकलात, एखाद्या नवीन व्यक्तीचं साईनअप कसं कराल, कुठल्या पोझिशनला कराल, ते कुठे जाऊन चेंज करायचं असतं, हे सगळं तुम्हाला शिकायला मिळालं. आणि जस्ट एक जाता जाता दाखवून ठेवतो, आपल्याला विन रिवॉर्ड्स बघा ह्या पेजवर 1 2 3 4 5वा ऑप्शन आहे विन रिवॉर्ड्स. याच्यामध्ये जायचं मित्रांनो आणि तुमची अचिव्हमेंट काय झाली आहे, लेफ्ट राईटला किती आलेत, तर हे वरती जे ग्रीन कलरमध्ये अचिव्हमेंट दिसतं आहे त्याला टच करायचं. तुम्हाला समजून जाईल किती झालेत आणि किती बाकी आहेत ह्या रिवॉर्ड्सला विन करण्यासाठी. ओके, सो हे सगळे रेकॉर्ड्स बघून घ्या, हे रिवॉर्ड्स बघून घ्या की किती लेफ्ट राईटला झाल्यानंतर आपल्याला काय 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 गिफ्ट्स मिळणार आहेत. ओके, माझं उद्देश एवढंच आहे की माझ्या टीममधल्या लवकरात लवकर 100 लोकांना मला फर्स्ट टार्गेटपर्यंत पोचवायचं आहे. ॲटोमॅटिकली फर्स्ट टार्गेटला गेल्यानंतर मग सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ असे एक 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 या सगळ्या गोष्टीला आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाणार आहोत. ओके, सो हे रिवॉर्ड्स जरा चेक करून घ्या आणि तुम्ही ठरवा की ह्याच्यातल्या कुठल्या रिवॉर्डपर्यंत आपल्याला कधीपर्यंत पोचायचं आहे. जेवढं तुम्ही लवकर डिसाईड कराल मित्रांनो, तेवढ्या लवकर तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल, तेवढ्या लवकर आपण मिळून टीमवर्क करून ह्या एका एका अचिव्हमेंटला आपण अचीव करू. ठीक आहे, मी तुमच्यासोबत आहे. सो 100% आपण ह्या सगळ्या टार्गेटला विन करणार आहोत. फक्त फोकस करा, टचअपमध्ये राहा आणि लवकरात लवकर ॲक्शन उचलणं फार गरजेचं आहे. नुसतंच बघत बसून चालणार नाही, आपलं स्पीड पकडायचं आहे. ओके, त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे, टेक्निकली पण सोबत आहे, फिजिकली पण सोबत आहे, ऑनलाईन पण सोबत आहे. आपण खूप मोठं काम महाराष्ट्र आणि इंडिया लेवलला करणार आहोत. सो ह्या व्हिडिओमधून बऱ्याच गोष्टी समजल्या असतील, कळल्या असतील. तर ह्या चॅनलला, हा जो यूट्यूबचा चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही व्हिडिओ पाहताय मित्रांनो, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला अजिबात तुमचे लाईक्स नको आहेत किंवा म्हणजे हा काय लाईक्ससाठी बनवलेला व्हिडिओ अजिबात नाही आहे. तुम्हाला ह्या टेक्निकल गोष्टींचा, टेक्नॉलॉजीचा फायदा व्हावा म्हणून त्या पर्पजने हा व्हिडिओ बनवला गेलेला आहे. त्याच्यामुळे मला लाईकची अपेक्षा तुमच्याकडून अजिबात नाही. फक्त सबस्क्राईब का करा, तर नेक्स्ट छोटे छोटे टेक्नॉलॉजीचे व्हिडिओ जे मी बनवेन ते तुमच्यापर्यंत डायरेक्टली पोचतील, तुम्हाला पॉपअप येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहाल. ओके, सो इथेच थांबतो. थँक्यू सो मच फ्रेंड्स.